ओम साई नाव आहे भाऊजी. ओम साई. हे बघा. हे पारकर. ते पारकर इथेच राहतात काय? अहो गाव पारकरांचं आहे. कुठला पारकर पाहिजे तुम्हाला? अमित पारकर. अमित पारकर शिक्षक आहेत बघा. अहो कुठला शिक्षक राव? नुसतं डिग्री घेऊन फिरतोय. नोकरी काय लागणं बघा. अच्छा, म्हणजे तुम्हीच अमित पारकर? हो. मला सांगा, तुम्ही नोकरी मिळवायला कोणाला पैसे दिले होते? पोलीस बिलीस नाहीत ना तुम्ही? पोलीस? अहो आम्ही कुठल्या अंगाने पोलीस वाटतोय? मग चौकशी कशी करायला? अहो, कारण नोकरी देतो असं सांगून कोणी पैसे खाल्ले त्याची माहिती हवी आम्हाला. कोणी खाल्लं म्हणजे? पेपरात वाचलं ना तुम्ही? शिक्षण मंत्री आणि कोण? प्रतापराव गायकवाड. हो तेच ते. तुम्ही स्वतः दिले का त्यांना पैसे? अहो अशी कामं कोण स्वतः करतं का? त्याच्या माणसाला दिलेले पैसे. कोण माणूस? नाव सांगा की. तुम्ही काय एवढं चौकशी करायला? ते अहो, तुम्ही नुसतं नाव सांगा. हे बघा, मला काय नाव सांगायचं नाही. तुम्ही जावा इथनं. अहो आम्हाला नाव सांगा, बाकीच राहू दे की. अहो सांगितलं की काही सांगायचं नाही म्हणून. तुम्ही जावा इथनं. अहो, असं काय करता? तुमचेही पैसे बुडालेत ना. मग आम्हाला नाव सांगा, म्हणजे तुमचाच फायदा होईल. नाव सांगून तर बघा. हे बघा, लाच घेणं जसं गुन्हा आहे तसं देणंही गुन्हा आहे. तर मला हे सगळं माहिती आहे गोष्ट. तुम्ही जा इकडे. अहो, तुम्ही अहो दादा ऐका की. अहो नाव तर सांगा की नुसतं. अहो पहिल्या घासातच खडा लागल्यागत झालं होतं. अहो, नाही भाऊजी, या लिस्ट मध्ये काय एकच नाव नाहीये, अजूनही बरीच नाव आहे. आपण त्यांनाही विचारू. बघा पुढचं नाव. बघा. राहुल रेडेकर, हं. 13वी गल्ली. चला. पुढचं घर म्हणलं ना ते बाजूचं. हो. दादा, बबलू घोलप तुम्हीच ना? हो मीच. नोकरीला होतो म्हणून पैसे कोणी घेतले तुमच्याकडनं? हो दादा, कशाला अडकवताय आम्हाला? झालं गेलं, गंगेला मिळालं. विसरून बी गेलो आम्ही. अहो, असं कसं? नाव तर सांगा तुम्ही. नाव सांगून काय होणार आहे का? तुम्ही त्रास देऊ नका, परत जा. हो ऐक. राहू दे भाऊजी. चला, पुढचं नाव बघूयात आपण. प्रसाद बेळगावकर. पैसे घेताना लाज वाटली नाही? आता कशाला आलाय चौकशी करायला? निघा इकडनं. अहो, बहिणी बघा, नोकरी नाही लागली तर पैसे परत देतो म्हणलाय तो माणूस. आता जर मी नाव सांगितलं आणि कळलं तर पैसे बुडतील माझं. पण आताही तसे तुमचे पैसे बुडालेच आहे. आता जर तुम्ही नाव सांगितलं तर ते मिळतील अशी आशा तरी आहे. आम्ही सगळ्या आशा सोडून दिल्या. या तुम्ही. अहो, अरे भाव. हे बघा, प्रतापराव गायकवाड माझे सासरे. ते कुणाचा 1 रुपया सुद्धा कधी घेणार नाही. तुम्हाला जसं कोणीतरी फसवलंय ना, तसंच त्यांनाही कोणीतरी फसवलंय. काय खरं काय खोटं काय माहित नाही बघा. हो मावशी, तुम्ही दिलेला पैसा आभाळात पडलं नव्हतं. हो तुमच्या कष्टाची कमाई कोणतरी कशात घातल्या. तुम्ही का गप्प बसताय? हे बघा, तुम्ही जर का नाव सांगितलं तर ज्यानं हा घोटाळा केला तो माणूस आम्हाला सापडेल. आणि कदाचित तुमचे पैसेही तुम्हाला परत मिळतील. प्लीज, तुम्ही काही लपवून ठेवू नका. गॅरंटी काय? पैसे मिळणार आहेत का?
मिळतीलही किंवा नाही मिळणार माहिती नाही, पण तुम्ही जर नाव सांगितलं तर त्या माणसाला आम्ही नक्की शिक्षा मिळवून देऊ. तो माणूस जर का आत्ता सुटला तर तो पुढेही असंच करत राहील. आज जी वेळ तुमच्यावर आली आहे ती वेळ दुसऱ्या कुणावर तरी येईल. तुम्ही हा विचार का नाही करत? हे बघा, मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही प्लीज नाव सांगा. श्रीहरी. श्रीहरी? कोण श्रीहरी आणि कुठं राहतोय? माहित नाही, फक्त श्रीहरी एवढंच नाव माहित आहे. तू नावावर पैसे दिले होय तुम्ही? बिना नोकरीचं घरी बसल्यावर काय कळत नाही. नोकरी पाहिजे होतं एवढंच माहित आहे मला. अहो काडी काडी जमवून उभा केलता संसार. पोटाला चिमटा काढून जमवलेला सगळा पैसा गेला बघा आमचा. तुम्ही काही काळजी करू नका. तुमचे पैसे परत मिळावे यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. पण त्याआधी तो श्रीहरी सापडणं महत्वाचं. जर का तुम्हाला त्याचा फोन आला नाहीतर त्याची काहीतरी माहिती मिळाली की नाही की आम्हाला लगेच सांगा. आमच्याकडे जो फोन नंबर होता तो लागत नाही. जर त्याचा परत फोन आला तर सांगतो तुम्हाला. बरं चालेल. खूप मदत झाली तुमची. थँक्यू सो मच. निघतो आम्ही. वहिनी, भाऊजी, फोन नंबर नाही, आडनाव नाही, फक्त नावावरून कसं शोधणार श्रीहरीला? करतो काहीतरी चौकशी. आजूबाजूला विचारून बघतो मी. मी येऊ का? नको नको, मी घरी जावा. मी यावं त्याला फोन लावून बोलून घेतो आणि काय कळलं तर लगेच तुम्हाला सांगतो. बरं. इथेच आहे, पुढेच आहे बघा वाडा. हो, येते मी. हॅलो, हा पोचलात का? वय पोचलो. हा, जरा जपू ना. शेवटी कितीही झालं तरी पैशाचं काम आहे, काळजीपूर्वक करा. तुम्ही माझी काय बी काळजी करू नका. बरं आपलं काय झालं? आज मी आणि सुरज भाऊजी बऱ्याच लोकांना भेटून आलो. मग काय झालं? एक नाव कळलंय आम्हाला, श्रीहरी. हा एक एजंट आहे. लोकांकडून पैसे घेऊन त्यांची कामं करतो. अनेक लोकांना नोकरीला लावतो असं सांगून त्यांच्याकडनं पैसे घेतले ते. मला वाटतंय आबांच्या नवे पैसे ह्यानीच उचलले असतील. म्हणजे जोंधळ्यांचा काय बी हात नाही यात. ते आता सांगता येणार नाही. हा एक एजंट आहे, पण ह्याचं कनेक्शन कुणाशी आहे हे आता त्याला भेटल्यावरच कळेल. वय पण तुम्ही ते सूरजला सांगा काय जायला. तुम्ही अजिबात जाऊ नका तिकडे. अहो हो, आत्ताशी फक्त नाव समजलंय, पत्ता वगैरे काही कळला नाहीये. त्याला शोधावं लागेल. वय पण ते सूरजला सांगा काय असेल ते. आणि हा सूरजला सांगा जाताना भाल्या बरकताना ते अवत्याला बी घेऊन जा म्हणून. हो. पण परत सांगतो तुम्ही जाऊ नका काय हुडकायला. नाही हो, अशी कशी जाईन मी? चालते. मी एक काम लवकरात लवकर उरकतो आणि येतो तिकडे. नाही नाही नाही, जे काही कराल ते अगदी सावधगिरीनं करा. काही काळजी करू नका, इथलं सगळं आम्ही बघतो. नाही पण मी पाहिजे होतो तिकडे या समजा होताना. अहो ठीक आहे, काही हरकत नाही. सूरज भाऊजी अगदी व्यवस्थित हँडल करताय, काही काळजी करू नका. होय माझा भरोसा आहे सूरजवर. बरं, जेवण वगैरे करताय ना व्यवस्थित? होय तुम्ही? हो मी. बरं ठीक आहे, ठेवू आता. घरीच जाते मी. चालते. बरं नीट जावा काय घरला. आणि हा जे बी काय होईल तिकडे ते मला सांगत जावा. हो, ठेवते. आबा, तू काय करताय? काय नाही असंच आपलं. अहो, मला सांगा पाहिजे तर द्या इकडे. अरे नको मी करतो. मी असताना तुम्ही कशाला ताप करून घेताय? बाबू सुताराला बोलवू काय मी? सांगितलं ना हो, मी करतो म्हणून. मग करताय काय हे? आबा, हो हे काय करताय तुम्ही?
अहो, मी बी विचारलो मला बी सांगणं झाल्यात. काय नाही ग, बसून बसून कंटाळा आला तो म्हणून आपलं जरा पण बनवताय काय? हे बघ, तू आणि राणा जसं एकमेकांना सरप्राईज देता का नाही, तसं मी सगळ्यांना सरप्राईज द्यायचं ठरवले. कळलंच लवकर. बरं आबा, हा? आज यांनी बऱ्याच ठिकाणी चौकशी केली. पुन्हा श्रीहरीचं नाव समोर आलं. त्याने नोकरीला लावतो असं सांगून बऱ्याच जणांकडनं पैसे घेतले. कोण श्रीहरी हो? तुला काय करायचंय? आमचा मी बघून घेतो की, तुझा आतमध्ये. नाव समोर आलं म्हणून विचारायलोय. एवढं भडकायला काय झालं? हे मी भडकलो की नाही, तुला परवडायचं बी नाही ते. बऱ्या बोलानं सांगायला लागलो, आज जा. कळलं काय? जा म्हणलं ना मग. श्रीहरी, श्रीहरी जर यांच्या हाती लागला तर पप्पांचं मंत्रीपद गेलंच समजा. बोल का नंदुडे. मम्मी, त्यो श्रीहरी म्हणून कोणतर माणूस आहे, त्यानं नोकरीच्या नावानं पैसे खाल्ल्यात म्हणून. श्रीहरी? कोण श्रीहरी? अगं काय माहित आता, तेच तर हुडकायचं ना. अगं पैसे खाणारा खाऊन बसला, आता आपण त्याला हुडकून काय करणार आहे? मम्मी, यो श्रीहरी जर सापडला का नाही तर या लोकांचा तपास लई फास्टात होईल बघ. हे बघ मम्मी, काही बी झालं तरी त्या श्रीहरीचा पत्ता काय लागला नाही पाहिजे. आता ते का आपल्या हातात आहे भय? कुठला कोण श्रीहरी आपल्याला माहित बी नाही. बरं हुडकायचं जाऊ देत, पण तू पप्पासनी लवकरात लवकर तयार कर. जर हे म्हातारं सुटलं का नाही तर पप्पा काय मंत्री बनू शकणार नाहीत. तुला बनायचंय ना व मंत्रीन बाई? भय तर अगं माझ्याकडून जेवढं होतंय तेवढं मी करते. हा, कर कर, लवकरात लवकर कर. वेळ लई कमी आहे आपल्याकडे मम्मी. ठेव फोन. हा भाई भाई. आमच्यापासून लपवून ठेवताय काय? लपवा, पण आम्ही हुडकून काढणारच. नाही या तपासाचं 12 वाजवलं तर नाव बदला आमचं. इकडे काय नाही, जरा काम होतं. सॅनिटाईजची वाट बघायला रे. येत काय? हे दारू पितो रे. तू कुठे बसणार आहेस? हो सनिदा, अहो कुठं आहेसा? अहो वाट बघून बघून पार आंबलोय. आता अंगाला वास पण यायला लागल. या लवकर. हा, या या या. हा. काय सनिदा, अहो किती उशीर? हा, अरे चौकशी करता करता उशीर झाला. अरे माणसं काय शाने येतोय, एक जण सरळ सांगायला तयार नाही मर्दा. अहो मला घेऊन जायचं तिथं. अहो मी असतो की नाही तर माणसाशी पोपटाकत बोलली असती, पटा पटा पटा. शान आहेस. अरे कसं बसं नाव मिळालं ते बी मिळालं नसतं. नाव मिळाले नव. अहो मग नुसतं नाव सांगा, त्याला असं टिप्पीर देत देत तुमच्या पायापाशी आणून टाकतो. तुमची पण गरज नाही. श्रीहरी, हा, आबांच्या नावावर ज्यानं पैसे खाल्लेत की नाही त्याचं नाव श्रीहरी आहे. अहो मग नुसत्या श्रीहरीवर कसं उडकायचो? अहो त्याला काय आगा पिचा नाव गाव पत्ता काय तरी आहे का नाही? आता रुबाब करत होतस ना, नुसतं नाव सांगा टिप्पी आणत घेऊन येतो म्हणून.
श्रेहरी नाव आहे, हजर कर आता. असं का होते वय नुसत्या नाव कसं होईल? मग मी काय म्हणतो तो आपण दोघं मिळून हुडकूया की त्याला हा आणि जाऊन जाऊन कुठे जाणार आहे दुसरी हरी? पाताळात जरी लपला की नाही त्याला हुडकून काढतो. काय? पाताळात जरी गेला तरी हुडकून काढीन त्याला. हा अरे कसं उडकायचं तेच विचारायला लागलो तुला. मी काय म्हणतोय अहो आपलं हे वाया गेलेलं म्हणजे बैठकीतलं आपलं मैत्र ते का उपयोगाला येणार? हा लावा की त्यातला एक दोघा तिघांनी फोन कुठे तर गावलंच की. असं म्हणतोयस? होय माझ्या बी डोसक्यात हे चालवतं. हा. वर्षाला लाव काय फोन? लावा लावा मी पण लावतो. हा परश्या, अरे कुठे बसलायस? नाही 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 अरे मी बसायचं बंद केलं माहित नाही वय. अरे ते नव ते श्रेहरी म्हणून कोण आहे माहिती आहे बरं तुला? एजंट आहे बघ एजंट. हा अरे पैसे घेऊन काम करून देते लोकांची. बघ की कोणाला विचारून. हा 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 कळलं तर मला फोन कर. हा लगेच कर. ठेव. अरे जा काय आलं? आता एक माणूस पाहिलं होतं रे. हॅलो. हा पक्का काय? कुठं? हा ठीक आहे. अरे भावा थँक्यू. अरे काम होऊ दे तुला हिरीतला सरबतच पाचतो बघ. हा ठेव. त्याला माहिती आहे पण पत्ता सांगितलं त्यांनी. होय काय? होय. चला की वहिनीशी जाऊन सांगूया सगळ्यात पहिलं. चल. चला. सनिदा आता गावला की नाही त्याला उचलूनच नेऊया बघा डायरेक्ट. उचलायचा म्हणजे उचलायचाच. तर आधी कानाखालीच बाजूला सन्न करून 4 वाजून काय होते त्याला खाली पडून पायानं तुडी तुडवाय पाहिजे. नुसतं तुडवायचा नाही चेंदा मेंदाच करून टाकायचा बघ. तर आधी आबांना कुणी आणि कसं फसवलं हे कळलं पाहिजे. एकदा का आबा सुटलं की नाही मग दावतो त्याला माझा इंगला. कुठं असेल आपण आज जाऊन बघूया काय आता असेल तर. पुढे इकडं. हा होय मार्केटमध्ये या. सनिदा अहो एवढ्या गर्दीतनं त्या स्त्रियाला कसा ओळखायचो? मला बी कळणं झालंय. आपल्याला तर नुसतं नावच माहिती आहे. महाग मारू काय? जो बघेल त्याला उचलायचा. माराक. श्रीहरी आता एवढ्या सगळ्याच उचलायचा? नाही. अरे आवाज ऐकून बघितला असेल. आपण जाऊन विचारूया. त्याच विचारूया. दादा ते श्रीहरी माहिती आहे का तुम्हाला? श्रेहरी कोण श्रेहरी? ते सरकारी काम करून देतात बघा. काय माहित नाही बुवा. बरं काय काम आहे तुमचं? हा एक काम माहितीये काय? अहो दादा कशाला लागलाय असले एजंटच्या मागे? अहो पैसे कोण पसरवतात असली बमते. हो माझं पैसेच घेतले त्या श्रीहरीने म्हणून त्याला हुडका लागलोय. माहिती असं तर सांगा. राहू दे. बरं आंबे घ्या. नको राहू दे. नको राहू दे. काय राव राहू दे याला माहिती. श्रीहरी एजंट माहिती आहे का तुम्हाला? काय हो माहिती दादा तुम्ही एक काम करा इथं पुढे जावा. तिथं एक पान टपरी आहे तिथं विचारा की. हा इथं पुढे हो काय इथं पुढे. हो दादा टमाटे घ्या की. नको राव काय करायचं? हे एजंट सारखं दिसायला लागलं बघ. होय काय? चला की मग विचारूया. श्रीहरी तूच नवा?